हा रस्ता कुठे जातो? हा रोड कुठे जातोय? हा 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 ये ना हा रोड शेतात जातो आणि हा रोड ना निमगावला जातो. हा रोड निमगावला जातो आणि हा रोड शेतातला जातो. हा मग आता तू नक्की कुठे चालली? मी ना मामाच्या घरी गेले. अच्छा निमगाव. इकडून गौरा है प्यारी गौरा, बहुत बहुत प्यारी गौरा, बहुत सुंदर है गौरा. चला पुढं बघ, इकडं तिकडं नाही बघायचं, सरळ बघायचं. मग गाडीकडे तिकडे होईल. तू पुढचंच बोलत असते बिहारी. हॅलो मम्मी. हॅलो मम्मी. आमच्या मम्मी ते झोपेतून उठल्यात. झोप डिस्टर्ब केली आजी त्यांची आपण ना. है ना गौरा? मामी मामी उठा. गोलू देणार. माग उभी राह, इकडे सावलीत उभी राह, सावली ये माग. घास ये माग घास. हा चला तर इथं पावसाचं वातावरण झालेलं आहे. कधीही पाऊस कोसळू शकतो म्हणून आता ही झकपाक चाललेली सगळी. खरंच किती धावपळ आहे. हा काय रे? त्यांच्याकडे माणसं नाही आणि काय केले. हा रे माणसंही भेटत नाही रे. एक वेळेस देशाचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणं सोपं आहे. म्हणजे तू आमच्या घरी येऊ शकतो आजकाल मुख्यमंत्री, पण तुम्हाला वेळ नाही त्याच्या घरी जायला. पण मजूर नाही होऊ शकत अशी अवस्था आहे. अच्छा मला वाटलं तुम्हालाच वेळ नाही कोणाच्या घरी जायला. नाही आम्हाला स्वर्गातून देव आला तरी वेळ नाही त्याच्यासाठी राजकारणी. म्हणजे तुम्ही डायरेक्ट म्हणाल देवाला भाऊ थांब 4 दिवस कांदे होऊ दे आमचे. तर अशी अवस्था आहे. हे काल इथं गेली का ही मका? त्यात काल माझं प्रवचन होतं आदळेश्वर देवस्थानमध्ये. हा तुम्हाला मी याच्या अगोदर माझ्या ब्लॉग मध्ये सांगितलेलं की हे एक महाराज आहेत मनोज फटांगरे महाराज. मनोज फटांगरे महाराज नाही, हरिभक्त परायण मनोज महाराज फटांगरे. हा बाप मनोज फटांगरे. तर ते शेती करता करता खूप काही गोष्टी करतात. सध्या आता कामांचा पिरियड असा इतका फुल चालू आहे की त्यांना तर असे आमचे हे महाराज आहेत शेती प्लस हबप. तर हा कांदा त्यांनी वाहून इकडे आणलेला आहे चाळीमध्ये. पण कष्ट तर खूप केले त्यांनी, कामगार भेटले नाही. आणि कांदा पाहू शकता तुम्ही एकदम सोन्यासारखा माल. पण किंमत नाही त्याला, भाव नाही आहे सध्या. 5 रुपये 7 रुपये 8 रुपये 10 रुपये किलो. आणि आम्ही शहरामध्ये आपण काय घेतो कोणत्या भावाने घेतो? 15 रुपये 20 रुपये 25 रुपये 30 रुपये ह्या भावाने आपण कांदे घेत असतो. आणि इथं शेतकऱ्याकडून किती घेतात? 5 रुपये 8 रुपये 9 रुपये 10 रुपये. म्हणजे काय आता काय म्हणावं. म्हणजे ह्या लोकांचं असं आहे, त्यांना जो खर्च केला आहे उत्पन्नासाठी त्या बदल्यात त्यांना 1 लाख रुपये जरी जास्त झाले ना तरी हे लोक खुश असतात. आणि आपल्यासारख्यांचं कसं आहे, म्हणजे नोकरीवाल्यांचं कसं आहे की आपल्याला दर महिन्याला आपलं पेमेंट येतं, आपण त्याच्यामध्ये हे असतो. हे लोक पूर्ण वर्षांच्या उत्पन्नावर डिपेंड असतात. त्याच्यामध्ये अवकाळी पाऊस झाला, नुकसान झालं,
बाजारभाव नाही भेटला तर ह्या गोष्टींमुळे म्हणजे त्यांना खरंच हे आपल्या देशामध्ये जे आत्महत्या करतात ना शेतकरी आत्महत्या ही फुकट नाही आहे. काय बितत असेल त्यांच्यावर, त्यांचे शेतकऱ्याच्या मुलांचे शिक्षण असेल, घर खर्च असेल, सगळ्या गोष्टी असतील, हे फक्त ह्या उत्पन्नावर आहेत. आणि जर याला भाव नाही भेटला तर त्या माणसाने काय करावं. आणि आपण काय करतो, 8 रुपये स्वतः बिचारे 7 आणि 8 रुपये किलोने कांदे देतात. आणि म्हणजे कोणताही भाजीपाला असतो, नुसते कांद्याची बात नाही करत आहे मी. आणि आपण बार्गेनिंग करून करून कमी भावाने आपण घेत असतो. ठीक आहे, त्या खूप पुढच्या गोष्टी आहेत, पण एक सांगण्याचं तात्पर्य असं की शेतकऱ्याची व्यथा. अजून थोडासा कांदा काढायचा राहिलेला आहे वावरामध्ये. आणि पावसाचं तर असं प्रचंड वातावरण झालेलं आहे ना की कधीही कोसळू शकतो असं झालेलं आहे. एवढी बसवायची जेवढी बसून तेवढी बसून आणि येतच ठेवायची दळून मग काय करायचं. खाली पण जाईल ना. 3 बसून इकडे इथपर्यंत घ्यायची. काढा लागेल ना पण इथपर्यंतच घ्यायची ना. एवढी बसत नाही ना तिकडे दिखायला जाईल. हा 21 तारखेला हे आमचा कालवड आहे ना, कालवड की कारवड काय, हा काय पण असं कारवड की कालवड असं काहीतरी आहे. तर ही झालेली आहे, किती क्यूट आहे, मस्त आहे. 1 महिन्याची कारवड आहे ही. आणि ही 5 महिन्याची. आणि पाठीमागं मुक्त गोठ्यामध्ये गाय आहेत ना, हे दूध काढायचं मशीन आहे यांचं इथं. तर चला आपण परत एकदा मुक्त गोठ्याकडे जाऊयात. शेतकरी किती प्रगतशील भाऊ द्यावं, शेवटी नाही भेटत साथ त्याला. हे बघा इकडे आपल्या गाया मस्त रवंत करत आहे. हॅलो. तर छान आराम करतायत त्या. रवंत चाललेले, रवंत का ग, रवंत चाललेलं आहे त्यांचं छान मस्तपैकी. ही बघा किती क्यूट दिसते. गावाकडची लाईफ ही फक्त आपल्याला न काम करता पाहायला छान वाटते. जेव्हा काम करायची वेळ येते ना तेव्हा मग उलटून निघते सगळी. आपण म्हणतो गावाकडं असं पण काम किती करायला लागतं शेतकऱ्याला. जे आपण 2 टायमाचं 3 टायमाचं जे खातो ते बनवायला किती कष्ट आहे त्याच्या मागे. ते जेव्हा आपण शेतात येऊ ना तेव्हा समजतं. हेलो गाइस, हम मामा के घर आ गए. चल ना वाटत खेळू. मस्त वाळण चळण चाललेलं आहे. इकडं आमचे पप्पा कुटी करतायत गायांसाठी. तर कुटी करताना आपण पाहूयात एकदा. मागं घ्या हात.
तर कुटी मशीनने चारा केला जातो गायांना. पण कुटी मशीनसुद्धा एवढं सोपं नाही आहे. खूप केअरफुली काम करावं लागतं कुटी मशीनवर, कारण की असे खूप दुर्घटना घडतात. खूप लोकांचं अशी दुर्घटना ऐकलेल्या आहेत की बोटं गेलेले, हात गेलेले. जर एखादी म्हणजे जर बाई माणूस जर करत असेल तर त्यांच्या साडीचा पदर वगैरे ह्या गोष्टी खूप सांभाळाव्या लागतात. म्हणजे त्यांना बऱ्यापैकी सवय असते, पण त्याच्यासोबतच खूप काळजी पण घ्यावी लागते. खरं तर खूप काळजीपूर्वक गोष्टी असतात ह्या सगळ्या. किती पण मशिनरी जरी म्हणजे आपण त्यांचा वापर जरी करत असलो तेवढीच त्यांची काळजी घ्यावी लागते करताना. तर आहे असं काहीतरी. प्यायचं आहे चल. चलो अब चाय पीते हैं भी. थँक्यू मम्मी. स्टार हॉटेलमध्ये चहा प्यायला जा तुम्ही, पण माहेरचा चहा पिण्यात जी मजा आहे ना ती सिरियसली कुठंच नाहीये. अरे माझी मम्मी बघा कशी करते. आपण म्हणतो ना माहेर ते माहेरच शेवटी, तर असं असतं माहेर. पण माझं असं आहे ना की माहेरी मला आजकाल यायलाच भेटत नाहीये. असो ती खूप दूरची गोष्ट आहे. आले त्याच्यामध्येच खूप 4 मिरच्या घालेल बरं का रशी टाकताना लक्षात ठेवायचं. आमची लकी आलेली आहे कॉलेजवरनं. इंजिनियर लकी आमची चार्जिंगच्या गाडीवर आलेली आहे. एक मिनट. हाँ ओ हम जा रहे हैं हम दूसरे वावर में, हमारे दूसरे मले में. तो हा खरंच रस्ता खूप छान झालेला. तर रस्ता पण इतका सुंदर झालेला आहे. साईडने मस्त गटर वगैरे काढलेली. तर हा आहे आमचा ओढा. तर हा आहे आमचा ओढा. एक नंबर ह्या रस्त्याला, म्हणजे एक नंबर वाटतं. ए सायकल चलो. तर इकडे काढलं हो साईडवालं ते रस्त्याच्या टायमाला. हा का. थांबा. बरं या मग. राजवीर ए काल्या बोल. कापाली पण परवडत कापा दृष्टीना. अरे पळू नको बरं का, आता पाय दुखल. दादा होतील का काढून आज? नाही पण उद्या एंड होती. उद्या एंड होणार का? पावसाचं काय आहे आज? नाही येणार. हा? सुद्धा वातावरण झालेलं आहे पण मग नाही येणार ना. तो सुद्धा आहे ना. फक्त टापा हाणतोय आमच्या. हा ना. फक्त आश्वासन देतो का मी येऊ राहिलोय. घाबरवून देतोय. घाबरून देतो. मग- प्रत्यक्ष काहीच. हा. आणि आपण तुम्हाला सांगतो हे घाबरणार लय झाले आपल्या शेतकऱ्याला. हे बघा आपल्याला व्यापारी घाबरवतील, आपल्याला दलाल घाबरवतील, आपल्याला राजकारणी घाबरवतील, आपल्याला निसर्ग घाबरील, आपल्याला आपण स्वतः कधी कधी घाबरतो. ही अवस्था आहे आपली. हं. त्याच्यामुळे अवघड गमत. आणि कधी कधी आम्हाला घरची सुद्धा घाबरते. ए तिथं नाही करायचं असं. काय करताय?
तर इकडे कांदा काढणी चाललेली आहे. थोडासा राहिलेलं आहे, एवढी पट्टी राहिली कांदा काढायला. खरं तर हे आज कांदे काढून झाले असते, पण मी आल्यामुळं त्यांचा खूप टाइमपास झालेला आहे असं मला वाटतंय. असो, ए कुठे अरे बसली काय? अरे कितीतरी दिवस तिकडं राहायचं इंदोरला सिटीमध्ये, इकडं आलीस थोडे कांदे उपटू लाग. आवर चल तू म्हणते तर काढते का? आता एवढे हळूहळू जर कांदे कापले किंवा कांदे जर उपटले तर माझ्या हिशोबाने देश भूकमारीच्या याच्यात जायला बसला. काढते ना भाऊ, आता किती वर्षानंतर कांदे काढते मी. थोडासा हात बसायला टाइम लागणार ना. तेवढं आहे. पटापट 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 काढायची. गवत लय झालंय रे. आता ते या पाडक्यात थोडं गावातच झालं. तर यांच्या आता यांचं संध्याकाळचा गाया धुण्याचा टाइम झालेला आहे. तर मशीनने हे गाया धुतात, मी पाहू शकता. आमचे पप्पा गाया धुत आहेत मशीन लावून. म्हणजे खूप कामं सोपी झालेली आहे. पहिले माझे मम्मी पप्पा हे हाताने गाया धुवायचे. आता बऱ्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांकडे आजकाल मशीन आहेत, त्याच्यामुळे बरीच कामं सोपी झालेली आहे. किती गाया दुधाच्या आहेत भाऊ आता सध्या? 3 का? तर हे असं आहे. आणि आमची मम्मी आणि आमचे पप्पा हे आत्तापर्यंत हातानेच गाया धुवायचे. खरं तर खूप मेहनतीचं काम करायचे हे, कारण की एक नाही तर 3-3, 4-4 एका वेळेला गाया धुवायचे. पण आता ह्या मशीनने ना खूप काम सोपं केलेलं आहे. आणि आमच्या मम्मीने आजपर्यंत खूप काबड कष्ट करत आम्हाला काबड कष्ट करून तिला हसायला येते, पण काबड कष्ट करून तिने आम्हाला शिकवलेलं आहे. आजही ती खूप आमच्यापेक्षाही खूप स्ट्रॉंग आहे ती. आजही ती आम्हाला कितीतरी वेळा मागे पाडेल कामामध्ये. इतकी ती कामामध्ये सरस आहे. तिचा हात कोणीच पकडू शकत नाही. आजपर्यंत कोणी पकडलेला नाही तिचा हात कामामध्ये, तरी कामातही नाही आणि बोलण्यातही नाही. असं आमच्या पप्पांचं मत आहे. बोलण्यात तिचा हात कोणी पकडू शकत नाही. तर असं आहे. ही आमची मम्मी आहे, माझी मम्मी. आजपर्यंत मी तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये दिसली नव्हती ही कधी, पण कारण की गावाकडचे व्हिडिओज माझे खूप कमी असतात ना, त्याच्यामुळं ती कधी दिसत नाही. तर ही माझी मम्मी. आणि इकडं आमचे पप्पा आहे, जे की बऱ्यापैकी व्हिडिओजमध्ये दिसत नाही, कारण की माझं येणंच खूप रेअर असतं गावाला. आणि आले तरी माहेरी पण खूप कमी असतं माझं आता सध्या तरी एवढ्यात. म्हणून मग माझी फॅमिली मी तरी जास्त, आणि कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत ना, म्हणून मग मी म्हणजे माझ्या फॅमिलीला काही प्रॉब्लेम नाही तसा. पण आणि ह्या घरामध्ये ना मी तुम्हाला सांगितलं जसं की ह्या घरामध्ये मी 4थीत होती, 3रीतून 4थीत आली होती, तेव्हा मी ह्या घरामध्ये राहायला आलेलो आम्ही. म्हणजे आता तरी 28, 29, 30 वर्ष झाली आहेत ह्या घराला. बऱ्यापैकी जुनं घर झालं आहे, पण तेव्हापासून आम्ही ह्या घरामध्ये राहतोय. मामा आहे ना, मामाच्या घरी आली ना. मला देऊन टाक मग. मला दे मला. खूप एन्जॉय करतायत आर्या वगैरे हे सगळ्या गावाला येऊन.